गुड मॉर्निंग पब्लिक. सो आज उठलो आम्ही थोडा उशिरा, कारण आज होता संडे. आम्हाला थोडं बरं नव्हतं वाटत. सो मी उठलो, थोडं फ्रेश झालो आणि मग आम्ही घेतले वाफारे, कारण आम्हाला सर्दी झाली होती. सो म्हटलं थोडं वाफारे घेऊन घेऊ. मग आम्ही आंघोळ केली आणि लगेच पॅक करायला घेतली, कारण आम्हाला थोडा उशिरा जायचं होतं. सो पहिले अनपॅक केलं. जे पण सामान एक्स्ट्रा होतं ते पहिले काढून ठेवलं, आणि जे लागणार नव्हतं ते आम्ही नेणार नव्हतं, कारण आम्ही काहीच दिवस जाणार होतो आणि बाकी सामान इथेच ठेवणार. मग मी बॅग सगळं अनपॅक केली आणि जे लागणार होतं सगळं बाहेर काढून ठेवलं. मग नंतर मी बॅग केली बॅग पॅक झाल्यानंतर आम्ही ठेवलं लॅपटॉप, कारण ऑफिसचा लॅपटॉप होता आणि मला वापस ऑफिसला काम घरी बसून करणार होतं. सो मग लॅपटॉप ठेवायला थोडं कसं असतं, पण तरी आम्ही कसं लॅपटॉप ठेवला आणि बॅग झाली आमची पण. मग आम्ही निघालो, तयार झालो, कारण आम्हाला जायचं होतं. जसं सांगितलं बस पकडायची होती. मग आम्ही निघालो लिफ्टमध्ये तुम्ही बघू शकता एकच बॅग होती, बाकी काही बॅग होती नाही. मग आम्ही निघालो बसस्टॉपकडे. बसस्टॉपजवळ आम्ही लगेच पोचलो बसस्टॉप. नंतर मग आम्ही बसची वाट पाहिली. बस आली 5 ते 10 मिनटात. बसमध्ये बसलो आणि मग लगेच निघालो आम्ही आमच्या संगमवाडीकडे, कारण इथं आम्हाला संगमवाडी मिनिमम 1 तास लागणार होता. हे होतं. मग मध्ये आलं मग कर्वेनगरमध्ये मागच्या 2-2.5 वर्ष मी खूप चांगले घालवले होते. त्याच्यामुळे भरपूर मित्र पण झाले होते. मग त्याच्यामुळे खूपच्या आठवणी लगेच आठवल्या. आम्ही बसमध्ये बसल्या मग थोडी स्माईल पण दिली. नंतर मग आम्ही पोचलो FC रोडवर पोचला. इतकी गर्दी होती, जसं की इथे मेळा लागला होता, कारण प्रत्येक शनिवार रविवारी इथे मुलं मुलींची खूप जास्ती गर्दी असते. मग आम्ही पाहिला FC रोडवरचा गुड लक कॅफे, जो नेहमी पाहायला कधी गेलो नाही आम्ही. तिच्यासमोर पोलीसवाले पण उभे होते आणि आम्हाला इथेच उतरत होतं, कारण आम्हाला इथनं करणार होते पिकअप एक मित्र, जो आम्हाला करणार होता ड्रॉप संगमवाडीला. सो मग आम्ही इथे उतरलो आणि त्याची वाट पाहत होतो. त्याला लागला वेळ, कारण ट्रॅफिक खूप होता. मग 10-15 मिनटं वाट पाहिल्यानंतर तो आला लगेच, पण त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल काही जाईना, कारण हाच होता आमचा कर्वेनगरमधला प्रेसिडेंट. नंतर मग त्याने आम्हाला ड्रॉप केलं संगमवाडीवर. आमची बस ऑलरेडी उभी होती, कारण फक्त मी एकटा पॅसेंजरला लेट झाला होता. सो ते ड्रायव्हर आगाचे खाली येत होते. मग आम्ही पटकन बसलो. आमचे काही सामान नसल्यामुळे आम्ही काही खाली सामान ठेवलं नाही. एकच बॅग होती. आम्ही डायरेक्ट बॅग घेऊन गेलो सीटवर. बस होती रिकामी. सो बसमध्ये काही गर्दीच नव्हती. मग आमची सगळे शेवटची सीट होती, तरी आम्ही बसलो सीटवर आणि बस निघाली लगेच. संगमवाडी बस निघाली आणि इथे पण ट्रॅफिक होतं. थोडं समोर गेल्यावर मग आम्ही ट्रॅफिक लागलं. मग आमची बस थांबली. 300 वाणाचं हॉटेल 8:30 वाजून गेले होते आणि ही आमची होती बस. इथे होते बजरंगबली. रुद्रांश हॉटेल हा खूप चांगला हॉटेल होता, प्युअर व्हेज होतं. आणि नंतर आम्ही सकाळी पोचलो नागपूरला. मग नागपूरनंतर आमच्यावर ब्लॉग काढला नाही, त्यामुळे इथेच थांबलो. पब्लिक बाय बाय.